आजची आपली रेसिपी आहे व्हेज कोफ्ता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेले आहे पत्ताकोबी, शिमला मिरची आणि 2 गाजर। इथे मी पाव किलोचा पत्ताकोबी घेतला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही कमी अधिक भाज्यांचं प्रमाण करू शकतात। तिघही भाज्या आपल्याला बारीक किसून घ्यायच्या आहेत। किसल्यानंतर या भाज्यांना पाणी सुटतं, ते एक्स्ट्राचं पाणी आपल्याला हाताने पिळून काढून घ्यायचे, म्हणजे कोफ्ते बनवताना आपल्याला त्रास होणार नाही आणि कोफ्तेही व्यवस्थित बनतील। यासाठी लागणार आहे धणे, जिरे आणि बडीशेपची पूड। तिघही जिन्नस मी एकत्र कुटून घेतले आहेत। यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे, तेही कुटून घेऊया। हळद, चटणी आणि घरगुती गरम मसाला। बेसन पिठाने आपल्याला हे कोफ्ते बनवायचे आहेत। चवीनुसार मीठ टाकून द्यायचे आणि पीठ लावून घेऊया। जर आपल्याला सैल असं हे पीठ वाटत असेल तर त्यात अजून बेसन पीठ टाकून पीठ तुम्ही लावून घ्या आणि आपल्याला हव्या त्या आकारात कोफ्ते बनवायचे आहेत। इथे मी लांब असे कोफ्ते बनवलेले आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही गोलही आकारात बनवू शकतात। यानंतर कढईमध्ये तेल तापवून घेऊन मंद आचेवर डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत हे कोफ्ते आपल्याला तळायचे आहेत। कोफ्ते तळून झाल्यानंतर हलके असे होतात। तुम्ही बघू शकता छान डार्क ब्राऊन रंग आलेला आहे। आपले कोफ्तेही तयार आहेत। तुम्हाला भाजीला ऑप्शन नसेल तर ही भाजी नक्की ट्राय करा। आता ग्रेव्हीसाठीचं साहित्य बघूया। इथे मी घेतलेला आहे टोमॅटो, कांदा, अद्रक लसूण आणि कोथिंबीर। मिक्सरमधून आपल्याला टोमॅटो आणि अद्रक लसूण बारीक दळून काढून घ्यायचं आहे। छान पेस्ट याची बनवून घ्यायची आहे। इथे मी 2 टोमॅटोंचा वापर केला होता। कढईमध्ये तेल तापवून घेऊन जिऱ्याची फोडणी देऊन कांदा परतून घ्यायचा आहे। त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही नवी कोरी रेसिपी नक्की ट्राय करा। कांदा ब्राऊन झाल्यानंतर यात टोमॅटोची पेस्ट टाकून देऊन टोमॅटोला छान तेल सुटेस्तवर परतून घ्यायचे। यात टाकायचं आहे हळद, चटणी, गरम मसाला आणि इथे मी वापरलेला आहे किचन किंग मसाला। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर टाका, नाहीतर नाही टाकला तरी चालेल, पण यूज केला तर या भाजीला खूप छान चव येते। नक्की ट्राय करून बघा। पाणी टाकून द्यायचे, चवीनुसार मीठ टाकून देऊन कोथिंबीर टाकून देऊया आणि भाजीला उकळी आल्यानंतर यात आपल्याला कोफ्ते सोडायचे आहेत। पाहुणे आले आणि तुम्ही ही भाजी बनवली की नक्कीच वाटणार नाही की ही घरी बनवलेली म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। उकळी आल्यानंतर हे कोफ्ते टाकून द्यायचे आणि मऊ होईस्तवर कोफ्त्यांना शिजवून घ्यायचे। आपली भाजी 5 ते 10 मिनिटं वाफेवर शिजून तयार होईल। भाजी तयार आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि प्लीज सपोर्ट करा। प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल।